पंजाबमधून आलेल्या 3 दुचाकी चोरट्यांच्या टोळीला वाशिम पोलिसांनी गजाआड केला आहे। रिसोड तालुक्यातील देगाव फाटा परिसरातून चोरी गेलेल्या 3 दुचाक्यांचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यशस्वीपणे लावण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील देगाव फाटा परिसरातून 3 दुचाक्या चोरीस गेल्यानंतर पोलिसांनी जलद गतीने चौकशी सुरू केली। जवळील सीसीटीव्ही फुटेज मध्ये 3 संशयित स्पष्ट दिसत होते। त्याच फुटेजचा आधार घेत पोलिसांनी त्यांच्या हालचालींचा मागोवा सुरू केला। तपासात समोर आले की हे तिघे चोरटे पंजाब राज्यातील आहेत आणि अत्यंत संघटित पद्धतीने ते चोरी करत होते। अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे अरविंदर सिंग, बलविंदर सिंग, बचितर सिंग, सुलखन सिंग आणि सबरजीत सिंग अवतार सिंग अशी त्यांची नावे आहेत। कसून चौकशीत त्यांनी मान्य केले की चोरी केलेल्या दुचाक्यांचा वापर ते पुढील गुन्ह्यासाठी करत असल्याचा मानस होता। पोलिसांच्या तपासात या टोळीची आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कशी जोड असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। चोरीच्या दुचाक्या परत मिळाल्या असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी वेळेत केलेल्या कारवाईने नागरिकांना दिलासा दिलाय।